स्वागत करूया। मॅन ऑफ द मॅच देवाला सन्मानित केलं जाईल आणि या मॅच मध्ये काय होणार ऐकूया आपण सोनू बांगर यांना। धन्यवाद। थँक्यू सो मच गणेश म्हात्रे। तर जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकवर्गांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रांनो, आपण स्पर्धा या ठिकाणी पाहतोय जय गोलोबा क्रिकेट संघ जांभिवली गाव आयोजित जांभिवली गाव चषक 2024चं पर्व आणि सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्या समोर सुरू होते। एका बाजूला श्रीराम क्रिकेट संघ बोहनोली टीम आणि त्यांना फाईट करेल या मॅचमध्ये आयोजकांचा संघ अर्थात जांभिवली गाव टीम प्रथम बॅटिंग करताना दिसेल आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले ते आपण पाहिलं। बोनोली या टीमनं 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते या दोन टीममध्ये आणि या दरम्यान आमचे भूषण सिसबे यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। तर क्षेत्ररक्षण लावायचं लगेच आपण बोहनोली टीम या स्पर्धेसाठी नक्कीच आम्हाला विशेष सहकार्य लाभले गेले ते आमचे सचिन दादा पाटील, त्याचबरोबर आतिश दादा पाटील असतील, रमेश शेठ पाटील, किशोर शेठ सोरकाडे असतील, विजय शेठ सावंत त्यांच्याकडे मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला सायकल उपलब्ध त्यांनी करून दिली, सुधीरजी राऊत असतील, तानाजी पाटील, शिवाजी पाटील, संजय मिसाळ साहेब असतील, त्याचबरोबर श्री वर्माजी देखील असतील, त्यानंतर बाळा जाधव साहेब, स्वस्तिक स्टोल यांच्याकडे देखील आम्हाला विशेष सहकार्य, तन्मया स्टोल देखील असेल, त्याचबरोबर नवीन स्टॉल देखील असेल, मयूर आरिवले, लहू धोंडे, विके ट्रान्सपोर्ट, डॉक्टर हिरे जांभिवली, त्याचबरोबर नंदकुमार पाटील, साईनाथ राऊत आणि पांडुरंगजी भाग्यवंत यांच्याकडनं नक्कीच जांभेगावचे त्यांच्याकडनं आम्हाला पाण्याची व्यवस्था त्यांनी करून दिली, 25 बॉक्स त्यांच्याकडे मिळाले, त्याचबरोबर प्रदीपजी खोत साहेब असतील, 5 बॉक्स त्यांच्याकडनं आम्हाला नक्कीच चेंडूचे या ठिकाणी उपलब्ध झाले, त्याचबरोबर एव्ही कॅन्टीन याच्याकडे नक्कीच 50 बिर्याणी अर्थात जेवणाची व्यवस्था त्यांनी करून दिली। सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये। सलामी जोडी पोहोचली आहे जांभिवली गाव टीमची, वैभव पवार आणि त्याला साथ देतो या मॅचमध्ये मागच्या मॅचचा हिरो आकाश सावंत। 40 धावेची विक्रमी खेळी त्यानं केली मागच्या सामन्यामध्ये, तो मॅन ऑफ द मॅच ठरला आणि आता गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतोय। लालचंद्र गोलंदाजी मार्कमध्ये, पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय, गेम ऑन होतोय, सामन्यात सुरुवात होतीये सेकंड राऊंडचा पहिला मॅच आपल्या समोर। पहिला बॉल, लेट्स प्ले। पहिला चेंडू नक्कीच आउटसाइड लेग स्टंप पंच सांगत असताना दिशाईन गोलंदाजी दिशेने सुरुवात झाली आहे ती लालचंद्रच्या माध्यमातून खातं खुलं होत आहे बॅटिंग करत असताना जांभिवली गाव या टीमचा। आणि यावेळेचा चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, वैभव पवारच्या बॅटमधनं पहिला चौकार। स्कोरर आपण यायचं आहे नक्की चेतन लचके, चेतन येथील स्कोररची भूमिका त्यांच्या माध्यमातून जरूर घेतली जाईल आणि चौकाराने या ठिकाणी वैभवचं खातं खुलं झालं। धावसंख्या पोहोचली ती 5 या आकड्यावरती, षटक क्रमांक पाबपेचा मार्गस्थ। यावेळेचा चेंडू हवेमध्ये टॉपेश आणि फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, वैभव पवार बॅक टू द डगआउट। पहिला धक्का
जय गोलबा क्रिकेट संघ जांभिवली गाव टीमला. तर पहिल्या विकेटचं बदन वैभवने एक चौकार ठोकला आणि तो मात्र या ठिकाणी बाद होतोय. पहिली सफलता प्राप्त केली गोलंदाज लालचंद्रनं. धावसंख्या थांबली 5 या आकड्यावरती. फुलाजी नाना पाटील यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे मित्र बंटी पाटील यांचे देखील वडील. त्याचबरोबर आपण पाहिलं तर थोड्याच वेळानं श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक महेश दादा गायकवाड यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये होणार आहे. मान्यवरांची मांदी आपण सकाळच्या सत्रामधून पाहतोय आणि थोड्याच वेळानं महेश दादांचं आगमन या स्पर्धेमध्ये होणार आहे. न्यू बॅट्समॅन बिंदास सिसवे. हार्ड हिटर खेळाडू, नेहमीच ऑलराऊंडरची भूमिका पार पडली, ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं संघ ओळखला जातो. तो बिंदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ताकदवर खेळाडू आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. लालचंद्र राऊंड द विकेट. बॅटची खालची काढा लागते आणि ते बचावलेत मित्र म्हणेन. यस पहिल्यांदा 5 झाले. बिंदास प्ले डाऊनची विकेट पाहायला मिळते. एज लागून चेंडू यशनवरती आदळलाय आणि बिंदासला देखील मैदान सोडावं लागेल. अजून एक विकेटचा बदल. हा दुसरा सर्वात मोठा धक्का लागतो तो जांभिवली गाव या टीमला. थोडासा निराश होते बिंदास, कारण की ही महत्वपूर्ण मॅच ते खेळतायत, परंतु एके धाव न बनवता ते मात्र बाद झालेत. प्ले डाऊनची विकेट पाहायला मिळते. लालचंद्रला मिळते यश. एक चौकार खर्च केल्यानंतर लालचंद्रनं खूप चांगलं कमबॅक आपल्या टीमसाठी करून दिलाय. योगेश दादा पाटील यांचा संघ आपण पाहतोय. श्रीराम क्रिकेट संघ बोनोली टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना षटकातील एकूण बॉल झालेत. रोशन आतापर्यंत आपण पाहिले 3 चेंडू, धावा खर्च केल्या 5, 2 विकेट कॅरी करतोय गोलंदाज लालचंद्र. न्यू बॅट्समॅन ऋषी खेचतोय मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. परंतु मागच्या मॅचचा जो हिरो आहे आपण पाहिला आकाश सावंत, त्याला मात्र नॉन स्ट्राईक एंडला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईकसाठी तलमल सुरू आहे आकाशची देखील. खोलब्या टप्प्याचा चेंडू, यावेळेस शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु धाव कंप्लीट केली जाईल. एक ऋषीचं खातं खुलं झालं आणि धावसंख्या पोहोचली 6 या आकड्यावरती. स्ट्राईक आकाशला देणं फार महत्त्वाचं असेल. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये नक्कीच त्याच्या बॅटमध्ये मोठी फटकेबाजी आता होईल का हे पाहावं लागेल, कारण की आता तो स्ट्राईक एंडवरती आला आहे. सज्ज होतोय गोलंदाज लालचंद्र. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेस ऑफ साईडला नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला आणि सिंगल या ठिकाणी मिळते. सिंगल बरोबर टीमची टोटल एकूण धावसंख्या आपली पाहिली तर 7 या आकड्यावरती पोहोचते. थोडंसं नक्कीच कमकुवत स्कोर पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना संघ जांभिवली गाव टीमचा. यावेळेस फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, दोन्ही फलंदाज एका सेंडला, धावबाची संधी आणि विकेट किपर मात्र चेंडूची कलेक्टिंग व्यवस्थित करत नाही आहेत. अन्यथा फलंदाज जरूर धावबा होऊ शकले असते आणि इथे मात्र संधी मिळाली ऋषीला. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या रफलकावरती पाहायला मिळतील त्या 2 गडी बाद फक्त 7 धावा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेमध्ये आपण पाहिले एकूण फक्त 7च धावा आल्यात आणि थोडीशी शांत सुरुवात आपण पाहतोय बॅटिंग करत असताना जांभिवली गाव टीमची. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये येतोय रुपेश पादीर. रुपेश आलाय दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईकला फलंदाज ज्याच्यावरती या मॅचची आता धावा बनवण्याची जिम्मेदारी जरूर आहे तो आकाश सावंत ऑन स्ट्राईक. पॉवर पे समाप्त. 5 खेळाडू आता तुम्हाला नक्कीच बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील आणि क्षेत्ररक्षण विखुरलं गेले. इथून कशा प्रकारे बॅटिंग करेल फलंदाज आकाश.
ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळेस मात्र ब्लॉकर्सचा जरूर होता आणि इथून बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या मात्र स्थगित आपल्याला पाहायला मिळते. एकूण फक्त 7 या आकड्यावरती स्कोर थांबलाय बॅटिंग करत असताना जांभिवली गाव या टीमचा. रुपेश तयार. फुलटॉस चेंडू लॉक केला. ताकदीचा योग्य तो वापर. पाठवलाय बॉलला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश सावंतच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, बिगीट षटकार. षटकार आलाय फलंदाज आकाशच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. रोशन 13 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. या वेळेचा चेंडू नक्कीच डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. आणि यावेळेस मिस टायमिंग होतं. खेळाडू उपस्थित. झेलची संधी परंतु झेलपर्यंत पोहोचले होते. जवळ झेल घेता आला नाही आणि चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार फलंदाज आकाशच्या बॅटमधनं. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. टोटल स्कोर पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले होते. आकाशचे प्रयत्न देखील सुरू आहेत आपल्या टीमला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी. अजून एक फुलटॉस चेंडू लॉक केलाय. एक्साइटिंग पॉवर आकाश सावंतच्या बॅटमधून. अजून एक षटकार. षटकार आलाय पुन्हा एकदा आकाशच्या बॅटमधून. धावसंख्या फ्लाय होते 23 या आकड्यावरती. यावेळेस मात्र डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करतो रुपेश आणि षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. लॉस ऑफ 2 विकेट. पाण्याची मागणी केली जाते. आपण पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 23. जांभिवली गाव टीम डीजे. डीजे मास्टर देखील लाईन मध्ये आलेत. रोशन खूप चांगले संगीत नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. आणि कदाचित आता जेवण देखील त्यांचं झालेलं आहे. धावसंख्या 23. लॉस ऑफ 2 विकेट. जांभिवली गाव टीम. अजूनही 2 षटके या ठिकाणी शिल्लक आहेत. थोडंसं नक्कीच एंटरटेनमेंट जरूर सुरू आहे. आमच्यासोबत रोशन फराट जॉईंड आहेत.
सुनील येतो, सुनील पाटील, ज्याला आम्ही सुनील नारायण नेहमीच म्हणतो. डान्सिंग डाऊन द विकेट, क्या बात आहे, फटका चांगला आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. बॉलवरती सुनील पाटीलचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतो, रिव्हर्स अटेंड करतोय, स्वतःवरती थोडासा नाराज होतोय फलंदाज ऋषिकेश. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या एकूण स्कोर 29, 29 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. सुनील तयार, राऊंड द विकेट. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, कव्हरच्या दिशेला खेळतात. क्षेत्ररक्षक येतील शॉट एक्स्ट्रा कव्हरवरनं, कव्हरमध्ये पोहोचतील, फील्ड करतील, तोपर्यंत रन मिळाली 1. धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचते. स्ट्राईक याला फलंदाज देतोय सेट बॅट्समॅन सलामीवीर, ज्याच्याकडे अजूनही अपेक्षा भरपूर आहेत. फलंदाज आकाश सावंत ऑन स्ट्राईक. त्या दरम्यान आमचे नक्कीच वालजीबाई यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. जांभिवली गाव चषक 2024. चांगला स्ट्रोक, या बात आहे, फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आकड्यावरती यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय, स्लाइस करायचं होतं स्वीपर कव्हरला, परंतु चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. सुनील पाटील देखील एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे अनुभव जरूर आहे, परंतु थोडासा मागणं ठरलाय या षटकामध्ये आणि कमबॅक करण्याचा तो प्रयत्न करतोय. ऑन साइडला खेळतो, फटका चांगला, मिड विकेटला खेळाडू उपस्थित, एक धाव कंप्लीट आणि एका धावेवरती समाधान मानतो आकाश. षटक क्रमांक 30 देखील समाप्त होतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. जय गोलोबा क्रिकेट संघ जांभिवली गाव टीम अजूनही 1 षटक शिल्लक आहे आणि आकाश खेळतोय वैयक्तिक 10 चेंडूचा सामना करत 22 या आकड्यावरती आणि त्यात साथ देतोय. 5 चेंडूचा सामना करून 8 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय ऋषिकेश देखील. बिंदास लवकर बाद झाले. त्यानंतर वैभव देखील आपण पाहिले खूप लवकर बाद झाले होते आणि त्यानंतर पूर्णपणे संघाची धावा बनवण्याची जिम्मेदारी या 2 खेळाडूंनी उचलली आणि आतापर्यंत संघाला पोहोचवलाय 35 या आकड्यावरती. अंतिम षटक गोलंदाज आकाश. ओव्हर द विकेट, ऑन द टॉस खेळता, फटका चांगला, क्या बात आहे. हा वेगळ्या पद्धतीने स्ट्रोक खेळला आकाशना, ताकदीचा योग्य तो वापर, पाठवलाय बॉलला लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आणि थोड्याच वेळा नक्कीच सन्माननीय नगरसेवक श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहतोय महेश शेठ गायकवाड यांचं देखील आगमन होणार आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये दादांचं आगमन नक्कीच या स्पर्धेमध्ये होणार आहे. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या एकूण धावफलकावरती दुसरा धावेचा प्रयत्न करत असताना ऋषिकेश बाद झालाय. 42 आकड्यावरती पोहोचलाय संघ जांभिवली गाव टीम. एकेकाळी आपण पाहिलं होतं की नक्कीच थोडीशी नाजूक स्थिती होती सुरुवातीला बॅटिंग करत असताना जांभिवली गाव टीमची, परंतु काय बॅटिंग केली आहे ऋषिकेश आणि खास करून आकाश सावंतने देखील. अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज संदेश शिसवे बिग हिटर आपण पाहतोय. मधल्या क्रमांकामध्ये नेहमीच मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये आम्ही पाहिली आहे. तोच खेळाडू होतो मैदानाच्या आतमध्ये संदेश. स्ट्राइक याला फलंदाज आकाश ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्गवरती देखील आकाश. आकाश टू आकाश हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यॉर्करचा प्रयास करतोय आणि नॉट आउट घोषित करतात पंच.
लेग बाईटचा इशारा होता पंचांच्या माध्यमातून धावसंख्या 43-43 या आकड्यावरती पोहोचती आहे. अजूनही षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 43 धावा असेल योगेश दादा. बीमर साठी फक्त रिव्ह्यू उपलब्ध असेल. योगेश दादा LBW साठी आपण रेफर करू शकत नाहीये पंचांना. आकाश स्ट्रायकला फलंदाज संदेश. चेंडूने उंची जास्त गाठली, लांबी कमी पाहायला मिळते. मिड विकेट वरनं खेळाडू आलेत आणि टिपला झेल. फलंदाज बाद क्षेत्ररक्षक होते विलास या ठिकाणी होते. खूप चांगला झेल त्याने कॅरी केला आणि फलंदाज संदेश मात्र या ठिकाणी बाद झालाय. 4थ्या विकेटचं पतन, 4था धक्का. तर नवीन फलंदाज होतोय सोनू. आकाश सजवतो अर्ध विकेट. फुल टॉस चेंडू लॉक केलाय, चुकीला माफी नाहीये आणि चेंडू जातोय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर बिगिट षटकार. आलाय फलंदाज सोनूच्या बॅटमधनं ओव्हर द विकेट. यावेळेस अजून एक चांगला फटका आणि पुन्हा एकदा चेंडू वाईड इज लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. चौकार आणि पहिलं सत्र कंप्लीट. आणि प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं एकेकाली वाटलं होतं की स्कोर कमी पाहायला मिळेल, परंतु आकाश आणि आता सोनूच्या जोरावरती संघानं बनवलं 53 धावा आणि 54 धावेचं लक्ष ठेवलंय. श्रीराम क्रिकेट संघ बोहरोली या टीम समोर जांभेली गाव टीमने टॉस साठी देखील यायचंय नेक्स्ट मॅच साठी. आंबे टीमचे कॅप्टन आणि त्यांना फाईट करेल भाल संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईंट ओपन. तर या दरम्यान मित्रांनो ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो आणि ज्या व्यक्तिमत्वाची आपण वाट पाहत होतो, कार्यकुशल कार्यसम्राट सन्माननीय आपण पाहतोय नगरसेवक श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय महेश दादा गायकवाड यांचं आगमन झालंय या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो आणि तो क्षण मध्ये आपण पाहतोय महेश दादा गायकवाड यांचं आगमन या ठिकाणी या स्पर्धेमध्ये होतंय आणि साहेबांचं करूया आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कार्यकुशल कार्यसम्राट सन्माननीय नगरसेवक आपण पाहतोय श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहतोय महेश दादा गायकवाड साहेबांचं आगमन झाले आमच्या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं करूया आपण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये दादांचं नेहमीच आगमन होत राहिलं आणि या स्पर्धेमध्ये देखील दादा उपस्थित आहेत. त्यांचं करूया मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. कार्यकुशल कार्यसम्राट आपण पाहतोय दिलदार व्यक्तिमत्व नगरसेवक त्याचबरोबर श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय महेश दादा गायकवाड साहेबांचं आगमन झालं आमच्या मंचावरती आणि त्यांचं आम्ही करतो या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. दादांच्या उपस्थितीसाठी नक्कीच आपण माहितीसाठी आपण पाहिलं तर मॅच सुरू एका बाजूला जांभेली गाव टीम आणि त्यांना फाईट करतोय संघ श्रीराम क्रिकेट संघ पोहनोली टीम आणि एकूण 54 धाबा बनल्या गेल्यात. 55 धाबेचं लक्ष असेल ते पोहनोली टीम समोर. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते आणि
सेकंड राऊंडचा पहिला सामना सुरू आहे. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय जांभेली गाव चषक आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच खऱ्या अर्थानं आम्ही ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो ते कार्यकुशल कार्यसम्राट आपण पाहतोय दमदार नगरसेवक डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय आमचे श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय महेशदादा गायकवाड यांचं आगमन झालं आणि त्यांचं करूया आपण पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समेत त्यांचे तमाम सहकारी देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. जे महेश दादांचं गुणगान गाणारे गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय आणि महेश दादांचं आगमन झालं त्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आणि त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये सामना सुरू आहे जांभेली गाव बनाम बोहनोली या दोन टीम मध्ये. एकूण लक्ष 53 धाबा बनला गेल्या. 54 धाबेचं लक्ष आणि 54 धाबेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे बोहनोली टीमची. स्ट्रायकिंगला फलंदाज विलास, नॉटकेला फलंदाज अंकुश असेल आणि गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय बिंदास सिसवे. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. गेम ऑन. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण उत्तम जाधव त्या ठिकाणी होते. बॉलला अडवते तोपर्यंत मी ते सिंगल आणि सिंगलला खातं खुलं झालं विलास आणि त्याचबरोबर श्रीराम क्रिकेट संघ बोहनोली या टीमचा. त्याचबरोबर सन्माननीय निलेशदादा रसाल यांचं देखील आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती. साहेबांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि जेव्हा जेव्हा गणेश महेशदादा प्रत्येक स्पर्धेमध्ये येतात तेव्हा तेव्हा ते आवर्जून सामना एन्जॉय करत असतात आणि अनेक सारी पारदर्शक खेळाडूंवरती ते लावत असतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बिंदास ओव्हर द विकेट. गोलफेक टप्प्याचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर खेळतात आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. लक्ष एकूण आपण पाहिलं तर 54 धाबेचं गाठाचं प्रति ओव्हर मागे 13.50 ची सरासरी या मॅच मध्ये मेंटेन ठेवायचे सामना जिंकण्यासाठी ती बोहनोली टीमला. फुल टॉस चेंडू लॉक केला खेळाडू उपस्थित मिड विकेटला टिपला जाईल आणि बॅट्समॅन रिव्ह्यू भीमर साठी बॅट्समॅन रिव्ह्यू यस अंपायर रिव्ह्यू घेतला गेला आणि या तिसरे पंच आपण चला स्वतः नक्कीच महेश दादा गायकवाड या ठिकाणी डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवते. ते देखील एक चांगले क्रिकेटर आहेत. मे बीच आपण पाहिलं तिसगाव या टीम मध्ये त्यांना खेळताना आम्ही पाहिलंय आणि दादा या ठिकाणी आपण पाहिलं तर स्क्रीन मध्ये पाहणी करताय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. तर नो बॉल असेल कारण कंपनीच्या एक्झॅक्ट थोडासा वरती होता चेंडू आणि नो चेंडू घोषित केलाय. तर फलंदाज बाद नसेल. रन्स कंप्लीट झाले का पंच? एक रन या ठिकाणी कंप्लीट झाले. 2 धाबा कंप्लीट झालेत. प्रसाद सर 1 रन कंप्लीट झाली. टोटल 2 धाबा मिळतील 9 ची पकडून. यस टोटल स्कोर रोशन स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतोय. 3 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ आणि प्रीटचा बॉल स्ट्रायकिंगला फलंदाज विलास हुक करण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. रन्स मिळाली 1 आणि सिंगल बरोबर टोटल पुढे सरकेल 4 या आकड्यावरती.
बिंदास सिस्पेचं मी कौतुक करेल, कारण या षटकामध्ये त्यांना जरी नो चेंडू हाताळला तरी देखील खूप चांगलं कमबॅक पुढच्या बॉलवरती त्यानं केलं. आतापर्यंत सलामी जोडीला त्यानं शांत ठेवलंय. 4 चेंडू त्यानं खर्च केलेत आणि 4 चेंडूमध्ये अवघ्या त्यानं 4च धावा खर्च केल्यात. म्हणजेच इकॉनॉमिकल हे षटक आतापर्यंत राहिलंय बिंदास सिस्बेच्या माध्यमातून. यावेळेस मिस्टामी खेळाडू उपस्थित, जेलची संधी आणि यस टेकन. संदेश सिस्बेने टिपला जेल. फलंदाज बाद, पहिला धक्का 4 या धावसंख्येवरती बोनोली टीमला. पतन 5व्या बॉलवरती मिळाली सफलता बिंदास सिस्बेला आणि त्याचेच बंधुराज संदेश सिस्बे ज्यानं झेल टिपलाय. अंतिम बॉल ओव्हर द विकेट. नरेश चेडे नवीन फलंदाज ऑन साइडला ड्राईव्ह करतात. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित, वैभव पवार. फेकी चांगली येते, रन्स मिळाली फक्त 1. सफल ओव्हरची समाप्ती. षटक जांभेली टीमसाठी खूप चांगलं राहिले, कारण या षटकामध्ये बिंदासनं 1 विकेट कॅरी केली आहे आणि अवघ्या त्यानं धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5 धावा आणि धावसंख्या बोनोली टीमची 1 गडी बाद फक्त 5. डीजे स्कोर पाहायला मिळतोय. जांभेलीस बॅटिंग करत होता, आपण पाहिलं तर जांभेली गाव संघ त्यावेळेस त्यांची देखील स्थिती नाजूक होती, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 7च धावा आल्या होत्या आणि आता बॅटिंग करतोय संघ बोनोली आणि त्यांच्या स्कोरबोर्डवरती देखील फक्त 5 धावा लागल्यात. अटॅक करावा लागेल दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज नरेशला. यावेळेस स्क्रीन बोर्ड यशच्या उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद नरेश चिडे. बॅक टू द डगआउट. बिंदास सिस्बेसाठी नक्कीच महेश दादा गायकवाड यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज झाले. तब्बलचा मागचा विकेट त्याने घेतला आणि आम्ही नेहमीच सांगत असतो गणित नेहमी पाहत आलोय. अनेक सारे स्पर्धा कोणती असू द्या, ज्यावेळेस महेश दादा गायकवाड यांचं आगमन होता त्यावेळेस मात्र पारितोषिकांचा वर्षाव तुम्हाला पाहायला मिळतो आणि एटीएम खुला गेलाय. दादांनी बिंदास सिस्बेना 1000 रुपये आणि लगातारच्या 3 षटकारांसाठी फक्त 1 षटकासाठी 1 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते फलंदाजासाठी सुवर्ण संधी बोनोली टीमच्या. 1 षटकार 1000 रुपये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. पारितोषिकांचा वर्षाव दोन्ही संघावरती. गोलंदाज सोनू तयार. यावेळेचा चेंडू वेगवान पडल्यानंतर डीप राहिला. फलंदाज देखील चेंडूकडे पाहत राहिला की एक्झॅक्ट चेंडू कधी निघून गेला. डॉट बॉलची समाप्ती. स्कोरबोर्डवरती धावसंख्या थांबली आहे फक्त 5 धावा 2 गडी बाद. रन्स येत नाहीयेत. जिंकण्यासाठी 16 चेंडू 49 धावेची अद्याप गरज आहे. सोनू तयार. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू वेगवान डिलिव्हरी पडल्यानंतर आतमध्ये आला. धावाची संधी आणि दोन्ही पंच या ठिकाणी एकत्र येतील. चला फलंदाज बाद असेल तुमच्या हातामध्ये काय सर त्याच्यामुळे ओके. फलंदाज या ठिकाणी बाद असेल. रनआउटच्या स्वरूपानं हा 3रा धक्का लागलाय बोनोली टीमला. स्थिती आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफूट वरती जातोय. दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना श्रीराम क्रिकेट संघ बोनोली टीम रन्स येत नाहीये. स्कोरबोर्ड वरती फक्त 5 धावा आणि
15 चेंडू विजयासाठी 49 या धावसंख्येची गरज. न्यू बॅट्समॅन रुपेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. रुपेश आणि पवन ही जोडी पाहायला मिळते. अद्यापि आपण पाहिले गेलं तर सामना बॅलन्स आहे आणि बोनवले टीम मध्ये देखील खोलवर फलंदाजी आपण नेहमीच पाहिलंय, त्यामुळे इथून सामना अद्याप बॅलन्स आहे. सोनूने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू त्याने हाताळलेत आणि 3 चेंडूमध्ये त्याने अवघी 1 धाव खर्च केली आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. थोडंसं क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. 5 खेळाडू बाउंड्री लाईनवर पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू हवेमध्ये, खेळाडू उपस्थित आतिश सावंत या ठिकाणी ते टिपला जाईल आणि फलंदाज बाद विकेटचं पतन. गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं हाय स्टँडिंग क्वालिटीचं क्षेत्ररक्षण देखील आज दाखवलं जाते जांभेली गाव टीमच्या माध्यमातून. बिंदास सिस्वेने देखील आपण पाहिलं, खूप चांगलं रनआउट केलं. त्यानंतर आता आतिशनं देखील खूप चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन. 4 गडी बाद होत आहेत. अवघ्या 5 या धावसंख्येवरती पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलला जातोय बाहुनले टीमला. संघाला ती गरज आहे विजयासाठी. 14 चेंडू 49 धावेची. न्यू बॅट्समॅन मनोज आलाय. सोनू तयार ओव्हर द विकेट. यावेळेचा स्ट्रोक चांगला आहे. ऑफ साईडला लॉंग ऑफला खेळतायत खेळाडू उपस्थित. संदेश फेकी देखील खूप चांगली पाहायला मिळते आहे आणि रन मिळाली 1 धावसंख्या. स्कोरबोर्डवरती 6 धावा पाहायला मिळतील. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 गडी बाद. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ असताना अंतिम बॉल या षटकातील शिल्लक. 5 चेंडू मध्ये अवघ्या फक्त 2च धावा खर्च केल्यात. गोलंदाज सोनू ना त्याचा चेंडू व्हाईट बॉल असेल. अतिरिक्त धावे ते मिळते. धावसंख्या रोशन 7वरती पोहोचते. व्यासपीठावरती आपण पाहतो सन्माननीय नगरसेवक कार्यकुशल कार्यसम्राट मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय महेशदादा गायकवाड देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समेत निलेश दादा रसाल देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सुमेध उमणे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत विभाग प्रमुख. त्याचबरोबर अजयजी गायकवाड साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत विधानसभा प्रमुख आणि दीपेशजी राऊत साहेब. सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत आम्ही करतो. 2 षटकं कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या रोशन एकूण फक्त 8 धावा 4 गडी बाद. 12 चेंडू विजयासाठी गरज आहे मॅच मध्ये 40 धावेची. तर आपण विशेष सन्मान करूया. व्यासपीठावरती सन्माननीय नगरसेवक आमचे श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेशदादा गायकवाड यांचा विशेष सन्मान या आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. फुलाजी मामा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण डॅशिंग पर्सनॅलिटी एक दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय नगरसेवक महेशदादा गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतोय. एक अप्रतिम व्यक्तिमत्व आपण पाहतोय. अनेक सारे समाजसेवा त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिले. समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय महेश शेठ गायकवाड साहेबांचा आपण शुभ सन्मान या आमच्या व्यासपीठावरती करतोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर निलेश दादा रसाल साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. विजयजी सावंत साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करायचा. निलेश दादा रसाल यांचा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. विजयजी सावंत साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान आपण करावा. मायेची प्रेमाची उद्धार शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं मोमेंटो देऊन सन्मान केला जातो आमच्या निलेशजी रसाळ साहेबांचा. त्याचबरोबर सुमेशजी हुमणे साहेब देखील उपस्थित आहेत विभाग प्रमुख. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अनंत सावंत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान आपण करावा. सुमेशजी हुमणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान होत असताना आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये
अनंत सावंत साहेबांच्या शुभ सन्मान होतोय. सुमितजी हुमणे साहेब विभाग प्रमुख, त्याचबरोबर अजयजी गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत, विधानसभा प्रमुख, यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आणि वाणदास दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा देखील शुभ सन्मान आपण करावा. मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. अतिथी देवो, पाहुण्यांचा आदर सत्कार करा ही महाराष्ट्राची आपली परंपरा आणि ती परंपरा या स्पर्धेच्या वतीनं जोपासली जाते. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. दिपेशजी राऊत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. चला, थँक्यू सो मच. तर सन्मान या ठिकाणी समाप्त झाले. दादांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं या स्पर्धेबद्दल आणि नक्कीच आपण आपलं मत व्यक्त करायचं. महेश दादांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं फक्त या स्पर्धेबद्दल आपण मत व्यक्त करायचं आहे. खरं तर मॅच बघायला मला वाटलं खूप मजा येईल. योगेश दादाची टीम होती आणि बिंदासची टीम होती. मला वाटलं लास्ट शेवटच्या बॉलापर्यंत मॅच जाईल, पण ती आता एकतर्फा झालेली आहे. जय गोलोबाच्या माध्यमातून मला वाटतं चांगला आजच्या दिवशी, मला वाटतं आजचा 3रा दिवस ना, 2च दिवसाचे ना, 2 दिवसाचे आपण या ठिकाणी सामने भरवले आहेत. सगळ्या गोलोबा टीमचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी मला वाटतं आमदार साहेब पण आता येत आहेत. आपण एक खेळाडू लोकांना एक या ठिकाणी सामने भरवून, टुर्नामेंट भरवून तरुणाला संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा धन्यवाद देतो. आणि खेळ हा जमिनीवरचा खेळ अतिशय आरोग्यासाठी चांगला आहे आणि ते खेळत असताना मला वाटतं संयमाने आणि नम्रतेने खेळण्याची गरज आहे. आणि काही ठिकाणी शर्यतींचे वाद क्रिकेटमध्ये यायला नको आणि क्रिकेटचे वाद शर्यतींमध्ये यायला नको, त्याची तेवढी काळजी घ्या अशी विनंती करतो असोसिएशनच्या माध्यमातून. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या मलंगड परिसरामध्ये आपण अजून मोठ्या प्रमाणात आता मॅची करतो आहे. आपण मांगरूळला साई SP चषक आहे, त्याचप्रमाणे 40+ पण त्याच्यामध्ये आहे. चेनू जाधवसुद्धा त्या ठिकाणी आयोजन करतो त्याच्या पुढच्या वेळेस. म्हणजे तिसगावने पण यावर्षी केलं 40+. म्हणजे आपण या भागामध्ये चांगल्या प्रकारे आपल्या ग्रामीण भागामध्ये क्रिकेटचे सामने भरवतो आहे. फक्त एवढंच माझं तरुणांना विनंती की आपण सामने भरवत असताना, खेळत असताना आपण नम्रतेने आणि शिस्तीने खेळा, एवढंच या ठिकाणी सांगतो. परत आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. महेश दादांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया, त्यांचे तमाम सहकारी, कारण की त्यांनी अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला आणि नक्कीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेला नक्कीच 4 चांद लावलंय दादांच्या उपस्थितीमध्ये. आणि सर्वच मान्यवरांचा आपण पुनश्च मनपूर्वक आणि विशेष आभार या ठिकाणी मी व्यक्त करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. आपण बोलूया सामन्याकडे. सामन्यामध्ये स्थिती आपण पाहतोय 15 धावसंख्येवरती आतापर्यंत स्कोर पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक 3 मार्ग असते. 2 चेंडू अद्याप या षटकातील शिल्लक आहेत. अर्थातच सामना थोडासा वन साइड झालाय. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. सामना आपण थोडासा एकतर्फी पाहतोय. सामन्यामध्ये एवढी मजा नाही आहे, कारण की असं वाटलं होतं त्या बाजूला बोनेली संघ देखील एक चांगला संघ आहे, परंतु फाईट येईल. परंतु हाईस्टॅनी प्रकारची गोलंदाजी, त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण, त्यामुळे हा सामना जवळजवळ मजबूत झालाय जांभिली गाव टीमच्या बाजूला. चौकार आलाय डीजे. आपण पाहतो ना की अंबरनाथचे दमदार आमदार सन्माननीय डॉक्टर बाळाजी किणीकर साहेबांचं देखील आगमन होणार आहे आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये नक्कीच. आणि आत्ताच आपण पाहिलं नगरसेवक सन्माननीय आपण पाहतोय आमचे श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील उपस्थित आहेत महेश गायकवाड, आणि त्यांच्या समवेत आता जॉईंट असतील नक्कीच आमदार डॉक्टर बाळाजी किणीकर साहेब. थोड्याच वेळाने त्यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये जरूर होणार आहे. सामन्यामध्ये मजा नाही. आपण पाहिले गेले तर 3 षटकं कंप्लीट झालेत. फक्त 20 धावा स्कोरबोर्डवरती, 6 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. भाल टीमचे कॅप्टन आणि त्याला फाईट करेल संघ जय कालेश्वर आंबे. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट असतील. टॉस केला जाईल
महेश दादांना विनंती करतो की आपल्या शुभासे आपण टॉस करावे या सामन्याचा. सेकंड राऊंडची ही सेकंड लढत असेल. जय कालेश्वर आंबे आणि त्यांना फाईट करेल भाल संघ. आमचे उपाध्यक्ष नक्कीच श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन जय प्रदीप दादा मडवी यांच्याच गावचा संघ आपण मध्ये भाल आणि त्यांना फाईट करेल आंबे संघ. सामना वन साइड झालाय. 6 चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक आहे. विजयासाठी रोशन आपण पाहिलं तर अद्याप 34 धावेची गरज आहे. व्यासपीठ पूर्णपणे फुल झाले आपण पाहू शकता. नक्कीच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फटका चांगला आहे, परंतु या फटक्याला आता जवळजवळ काही महत्व नाही आहे. वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. डीजे शुभ असे करतो आम्ही टॉस. नेक्स्ट मॅचचा आंबे विपक्ष भाल आणि टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो नक्कीच भाल टीमने नाणेफेकी जिंकली आहे. चला डिसिजन कळवायचं लगेच. भाल टीमने नाणेफेकी जिंकले. निर्णय आमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. क्षेत्रक्षण स्वीकारले, इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी जय कालेश्वर आंबे या टीमला. हा सामना थोडासा वन साइड सुरू आहे. मॅचमध्ये मजा नाही आहे. 4 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे या सामन्यामध्ये. आज 26 जानेवारी आपण पाहतो नक्कीच प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहानं आपण सर्वांनी जरूर संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला गेला. आणि त्याच दिवशी नक्कीच आपण पाहिलं तर या स्पर्धेचा हा मेगा फायनलचा दिवस देखील प्रेक्षकवर्ग आणि मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित. सर्वांना देखील प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. विकेटचं बदन, हिट विकेट झालेत. फलंदाज आकाश बॅक टू द डगआउट. आज 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल. धावसंख्या फक्त 27 वरती थांबली. 7 गडी बाद. न्यू बॅट्समॅन अजय येतोय. किती धावेने नक्कीच विजय संपादित करेल या सामन्यामध्ये संघ जांभिवली गाव टीम, आणि किती धावेने पराभव देखील आपल्याला पाहायला मिळेल भोनोली टीमचा होईल. याच्यासाठी फक्त हा मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे. नक्कीच गॅपमध्ये खेळलेत खेळाडू पोहोचतील, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर येतोय हा चौकार. परंतु या फटक्यानं आता काही महत्व नाही आहे. सर 2 चेंडू फक्त शिल्लक असतील. स्पीडअप करायचं आपण लगेच. थोड्याच वेळा नक्कीच आमदार साहेबांचं देखील आगमन होणार आहे. डॉक्टर बाळाजी किनीकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होतील या स्पर्धेमध्ये. आणि लगेचच दोन्ही संघ सज्ज राहायचे. क्षेत्रक्षण स्वीकारले. भाल टीम सज्ज राहायचं आपण मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी. 1 चेंडूचा खेळ फक्त बाकी असेल. मॅच पूर्णपणे नक्कीच आपल्या बाजूला झुकवली आहे जय गोलोबा क्रिकेट संघ जांभिवली गाव या टीमने. मॅच फिनिश. सामना जिंकला जांभिवली गाव टीमने. हार्दिक अभिनंदन. संघ पोहोचतोय या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये. टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्डलक श्रीराम क्रिकेट संघ बोहोनोली टीम. लाईनअप करायचं, शेक हँड करायचं. तत्पूर्वी आम्ही वळतोय मॅन ऑफ द मॅच कडे. डीजे मानकरी ठरला, ज्यानं मात्र 29 धावेची खेळी आपल्या टीमसाठी केली. खऱ्या अर्थानं संघ आपण पाहिला थोडासा अडचणीमध्ये होता आणि संकट मोचकाची भूमिका ज्यानं आपल्या टीमसाठी पार पाडली. पहिल्या सामन्यामध्ये त्यानं 40 धावा ठोकल्या. या मॅचमध्ये 29 धावा, त्याचबरोबर 2 विकेट्स त्याला कॅरी केली.